उपजली तेथे, माया उपजली तेथे, मज ठेवली तेथे नंदाच्या घराला. मायेचा तिथं जन्म झालेला आहे. मला तिथं ने नंदाच्या घरी. कुठं ने? नंदाच्या घरी. आता थोडस चित्र डोळ्याजवळ आणा. पुढे सांगतो बघा. माझ्या जगाच्या बापाला त्रेतायुगामध्ये बघा 14 वर्षाचा असताना तुम्ही कीर्तन रस्त्यात ऐकत आली ना, रात्री ऐकलं ना बाबा, ऐका. 14 वर्षाचा वनवास दिला. माय काही ना दोषितात सगळी त्याग कानन यात्रा सर्व आहे जात. खेळ मांडिलास माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती. पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी गा एकदा शेवट. खेळ मांडिलाशी माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती. पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. बघा, ज्या मातेने माझ्या देवाला वनवासात पाठवलं बघा, तिला सांगितलं ही जी देवका होती देवकी, ही जी देवकी होती ना, तर त्रेतामध्ये ही माता कौशल्या होती. मायबाप काय होती? कौशल्या. आता ती देवकी द्वापार मध्ये होती, तर ती त्रेतामध्ये पहिली कौशल्या होती. कौशल्यापासून कोण होती? कौशल्या. तिच्यापासून बघा 14 वर्षाचा योग झाला. कोणाला? ही कैकई होती, ती देवकी झाली द्वापार मध्ये. सॉरी, चुकीचं बोललो. ती यशोदा होती. कौशल्या होती, ती यशोदा झाली. बघा 14 वर्षाचा योग कौशल्याला घडला. तेव्हा इकडे बघा गोकुळामध्ये नंदबाबाची पत्नी म्हणून यशोदेने जन्म घेतला. जी कैकई होती रामाला वनवासात पाठवणारी, बघा ती कोण झाली? देवकी झाली. बघा, देवकी झाल्यानंतर देवकीच्या पोटी पुत्र जन्मला. वसुदेव घेऊन गेला सांभाळ, यशोदेने गेला. मायबाप बघा, तो 14 वर्षाचा योग बघा. ह्या जन्माच्या कर्म पुढील जन्माला कर, ह्या जन्माच्या वस्ता त्याच्या पुढील जन्माला कर, उर्वरित ह्या जन्माच्या बाद त्याच्या पुढील जन्माला कर, असा आपला जन्म.